जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो। आज मी आपल्याशी मराठीमध्ये बोलणार आहे आणि आजचा आपला विषय असेल की सध्या जे लडाखमध्ये चाललेलं आहे त्याचा लेटेस्ट अपडेट मी आपल्याला द्यायचा प्रयत्न करीन। त्याचं आपण विश्लेषण करू आणि जास्त महत्त्वाचं की येणाऱ्या दिवसामध्ये काय होईल याच्यावरती आपण विचार करू। त्यामध्ये देशभक्त नागरिकांची भूमिका काय असायला पाहिजे याविषयी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करू। आज सध्या लडाखमध्ये इतक्या गोष्टी घडत आहेत की त्याला जर त्याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याला पुष्कळ वेळ लागेल, परंतु आजचं जे माझं बोलणं आहे ते लेटेस्ट अपडेट असेल की गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे गेल्या 3-4 दिवसामध्ये काय झालं त्याविषयी मी बोलीन आणि त्या घटनांचं आपण विश्लेषण करू आणि भारत चीन विरुद्धची जी लढाई आहे ती कशा प्रकारे लढतो आहे याच्याविषयी बोलू। तर लडाखला हात लावायच्या आधी मी आपल्याला सांगू इच्छितो की चीननी भारताच्या विरुद्ध जे बायोलॉजिकल महायुद्ध सुरू केलेलं आहे, हे जानेवारीच्या महिन्यामध्ये सुरू झालं, ते अजून सुरू आहे आणि ते केव्हा संपेल कोणाला काही सांगता येत नाही। आणि सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेचं यामध्ये जेवढं नुकसान झालं आहे हे एवढं नुकसान आपलं गेल्या 50 वर्षात झालं नव्हतं असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणतात। प्रश्न असा आहे की आपण काय करायला पाहिजे आणि हा करोना किंवा चीनी व्हायरस जो चीननी भारतामध्ये पसरवला त्याकरता काय करायला पाहिजे। मला वाटतं आपण सगळ्या राजकीय पक्षांवरती दबाव टाकायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की आता पार्लमेंट म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांची बैठक आता काही आठवड्यामध्ये सुरू होणार आहे। त्यावेळेला सगळ्यांनी एकमताने एक ठराव पास करायला पाहिजे की आमच्या देशाचं जे नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई चीननी करून द्यायला पाहिजे। याशिवाय आम्ही कुठल्याही वाटाघाटी चीनशी करणार नाही। चीननी आमचं प्रचंड नुकसान केलं आहे, आमच्या लोकांना भयंकर त्रास झाला आहे। दुर्दैवाने होतं काय, आपण एकमेकाशी भांडण्यामध्ये गुंतलेलं आहे की लॉकडाऊन असा व्हायला पाहिजे होता, तसा व्हायला पाहिजे होता। लॉकडाऊन करायच्या अनेक पद्धती आहेत, परंतु सर्वात साफ गोष्ट की हे नुकसान चीननी केलेलं आहे आणि राजकीय पक्षांनी एक मताने हा ठराव लोकसभेत आणि राज्यसभेत पास करायला पाहिजे। त्याकरता आपण एक मोहीम सुरू करायला पाहिजे ज्यामुळे राजकीय पक्ष एकमेकाशी भांडण्याचं काम कमी करतील आणि एकत्र आघाडी उघडतील चीनच्या विरुद्ध। दुसरं, चीनच्या ज्या वेगवेगळ्या कारवाया होतात, सैन्य त्यामध्ये रक्त सांडतं, तर त्यामध्ये राजकीय पक्ष त्याला फारसा महत्त्व देत नाही आणि दुर्दैवाने आपलं लक्ष अशा गोष्टींवरती असतं की ज्याला काही फारसं महत्त्वाचं समजलं जाऊ नये। तर जोपर्यंत देश एकत्र येत नाही चीनच्या विरुद्ध लढण्यामध्ये, तोपर्यंत चीनची ही दादागिरी चालूच राहणार, हे आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे। त्याकरता राजकीय पक्षांना सांगा की तुम्ही एकत्रितरित्या सैन्याच्या मागे उभं राहा। आता मी लडाखमध्ये काय चाललं याच्याविषयी येतो आणि सध्या पँगँग त्सो लेक याविषयी खूप चर्चा सुरू आहे आणि थोडंसं मी आपल्याला पँगँग त्सो लेक म्हणजे पँगँग त्सो तलाव किंवा पँगँग त्सो सरोवर याच्याविषयी बोलून, हे जवळजवळ 130 ते 140 किलोमीटर लांब आहे आणि 2 ते 3 किलोमीटर याची रुंदी आहे। 15,500 फूट उंचीवरती ते आहे। याच्यामधला 30% भाग हा भारताच्या सीमेच्या आत येतो आणि एक 70% हा चीनमध्ये जातो। बेसिकली काय असतं की हे जी या उंचीवरती जे डोंगर असतात त्या डोंगरामधून ज्या नद्या किंवा नाले बाहेर पडतात त्याचं पाणी सपाट प्रदेशामध्ये येतं आणि तिथे तलाव बनतो, जे पँगँग त्सोमध्ये झालेलं आहे। आणि पँगँग त्सोविषयी आपण ज्या वेळेला बोलतो तर पँगँग त्सो लेकला 2 मोठ्या भागात वाटता येईल। एक तर भाग जो पँगँग त्सोच्या किनाऱ्याच्या नॉर्थला म्हणजे उत्तरेकडे आहे आणि दुसरा भाग जो दक्षिणेकडे आहे। आतापर्यंत जी कारवाई होत होती ही सगळी उत्तरेकडे होत होती
म्हणजे नॉर्दर्न बँक ऑफ पँगँगसो लेक. आता जी कारवाई 29, 30 आणि 31ला झाली ती मात्र पँगँगसो लेकच्या साऊथला झाली. आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे, मी सांगितलं होतं की LACवरती सैन्याची तैनाती ही LOC सारखी नाही. LACवरती सैन्य हे मागे असतं, तिथे बंकर्स खोदणं, खंदक खोदणं, डिफेन्सिव्ह लाईन्स या तयार झालेल्या नाहीत. तर त्याचा फायदा घेऊन चीननी आपल्या भागात 4 ठिकाणी घुसखोरी केली होती 5 मेला, आणि त्याच्यातले ते 2 ठिकाणी परत गेले आहेत आणि अजून 2 ठिकाणी ते परत गेलेले नाही. एक म्हणजे गलवानचा भाग, जिथे 15 आणि 16 जूनला एक लढाई झाली होती, ज्याला आपण गलवानची लढाई म्हणतो, जिथे आपण 54 चीनी सैनिक हे मारले होते. आणि दुसरा भाग म्हणजे पँगँगसो लेकचा एरिया, त्याला फिंगर 4 to 8 म्हटलं जातं. आता फिंगर 4, फिंगर 5, फिंगर 6, फिंगर 7, फिंगर 8 हे नेमकं काय आहे? 1 मिनटं मी आपल्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करीन आणि रविवारी ज्यावेळेला मी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह करता आपण भेटू त्यावेळेला याचा मी नकाशासुद्धा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीन. डोंगर माथ्याचा जो वरचा भाग असतो त्याला इंग्रजीमध्ये रिज लाईन असं म्हटलं जातं किंवा वॉटरशेड असं म्हटलं जातं. हा डोंगराचा सर्वात वरचा भाग असतो आणि मग जे पाऊस पडतो याचं पाणी डोंगराच्या यात एका कुठल्या तरी बाजूला जातं. तर तो डोंगराचा सर्वात वरचा भाग त्याला डोंगर माथा म्हणायचं, त्याला रिजलाईन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, आणि त्याला मराठीमध्ये पाणी विभाजक असं म्हटलं जातं, कारण नद्यांचं उगम तिकडनं होतं, या तर आपल्या बाजूला या दुसऱ्या बाजूला. जसं कोकणातले जे सह्याद्रीची बाजू आहे, काही पाणी हे पश्चिम महाराष्ट्राच्या बाजूला येतं आणि पुष्कळचं पाणी हे जातं कोकणाच्या बाजूला. तर ही रिजलाईन हा एक भाग झाला. आणि रिजलाईनवरून काही पर्वताच्या जी स्पर्स खाली येतात त्याला इंग्लिशमध्ये स्पर म्हटलं जातं, SPUR, किंवा त्याला मराठीमध्ये सोंड म्हटली जाते. सोंड म्हणजे पर्वताचा तो भाग खालती येतो आणि 2 सोंडीच्या मध्ये जो भाग असतो त्याला इंग्लिशमध्ये रिएंट्रंट म्हटलं जातं, म्हणजे खोलगट भाग असतो, जिथून नद्यांचं पाणी त्याच्यामधून नदी किंवा नाले ते तिथून उगम पावतात आणि तिथून मग ते खालती येतं. आणि मग खालती आले की वेगवेगळे नाले एकमेकाला भेटतात आणि मग ते एकत्र झाले की त्याची एक नदी बनते. आणि हे जे पँगँगसो लेक आहे, ही जी गलवानची नदी आहे, ती गलवानची नदी पुढे जाऊन सिंधू नदीला मिळते आणि तिथून मग ती पाकिस्तानात सुद्धा जाते. तर हे जे लेक बनलेलं आहे, सध्या इथे गडबड जी आहे ती सुरू आहे. जसं मी पहिले म्हटलं होतं की चीननी ज्या वेळेला घुसखोरी केली ते जवळजवळ 3 किलोमीटर आत आले आणि पहिले फिंगर 4 आणि फिंगर 8 मधला जो एरिया आहे तो नोमॅन लँड समजला जायचा. आणि फिंगर 4च्या बाजूला भारत आणि फिंगर 8च्या बाजूला चीन, आणि मधला भाग तिथे कोणी यायचं नाही, तिथे फक्त तुम्ही पेट्रोलिंग म्हणजे गस्त घालू शकता. परंतु चीननी केलं काय, तिथे आपली तैनाती नव्हती, ते आत आले आणि त्यांनी फिंगर 4चा एरिया हा ऑक्युपाय केला आणि त्याच्यानंतरची जी कारवाई चाललेली आहे ती आपल्याला माहिती आहे. आता आज किंवा काल रात्री एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. त्यामध्ये हा जो फिंगर 4चा एरिया आहे, जो नॉर्थ ऑफ पँगँगसो लेक आहे, तिथे अचानक भारतीय सैन्य आपल्या बाजूनी पहाडीच्या वरती चढलं आणि पहाडीच्या वरती जाऊन त्यांनी फिंगर 4च्या वरती आपल्या पोझिशन घेतल्या. म्हणजे आता जी सोंड खालती येते आहे त्याच्या रस्त्याच्या जवळ असलेल्या खालच्या भागावर चीनी सैनिक आहेत आणि या सोंडीच्या वरच्या भागावर 200-300 मीटर दूर हे भारतीय सैन्य आहे. भारतीय सैन्य हे उंचावरती आहे आणि चीनी सैन्य हे खालती आहे. आणि ज्याला लढाईविषयी काही कल्पना असेल त्याला हे लक्षात आलं असेल की नेहमी डोंगरामध्ये जे लोक वरती असतात त्यांना कधी पण जास्त फायदा असतो. आणि आता ज्या वेळेला हे घडलं, पुन्हा चीनी सैन्य एकदम चमकलं, चीनी सैन्य एकदम घाबरलं आणि त्यांनी विचारलं की तुम्ही इथे आला कसा. आपण त्यांना म्हटलं की नाही, आम्ही आमच्याच एरियात आलो आहोत. आणि मग आज TV वरती
आपण चीनी सैनिकांना बघितले असाल, ते पाषाण युगातली त्यांची जी शस्त्र असते, भाले तलवारी, ते घेऊन आले होते आणि त्यांना वाटलं होतं की त्यांचे भाले तलवारी बघून भारतीय सैन्य घाबरेल आणि तिथून पळून जाईल. तसं काही झालं नाही. चीनी सैन्यालाच परत हे जावं लागलं आणि आता ते आपल्या म्हणजे आपण वरच्या भागामध्ये आहोत, ते खालच्या भागाला मध्ये आहेत. जर लढाई झाली तर चीनी सैन्याला तिथे राहणं हे अतिशय डिफिकल्ट होणार आहे. आणि याच वेळेला एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. ज्या वेळेला ते वरती यायला लागले, आपल्या सैनिकांनी आपल्या बंदुका बाहेर काढल्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही एक रेड लाईन ड्रॉ केलेली आहे, जर तुम्ही ही लाईन क्रॉस केली तर आम्ही तुमच्यावरती फायर करू. आपल्याला आठवत असेल की चीन आणि भारतात झालेल्या कराराप्रमाणे या भागामध्ये शस्त्राचा वापर करता येत नाही, परंतु गलवानच्या लढाईनंतर आणि 28, 29, 30 ऑगस्टच्या लढाईनंतर आता भारतीय सैन्याने ठरवलं आहे, गरज पडली तर आम्ही शस्त्राचा सुद्धा वापर करू. तर आपण ही शस्त्र बाहेर काढली आणि त्याच्यानंतर चीनी सैन्य म्हणतं की भारतीय सैन्याने 1975 नंतर पहिल्या वेळा चीनी सैनिकांवरती फायर केलं. आपण म्हणतो की आमच्यावरती चीनी सैन्याने फायर केलं, परंतु एवढं नक्की की फायर झालेला आहे आणि तो फायर बेसिकली कोणाला मारण्याकरता नव्हता. आता मी आपल्याशी जे बोलणार आहे ते म्हणजे पँगँग लेकचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्याच्याविषयी मी बोलणार आहे. 29 आणि 30च्या ऑगस्टच्या रात्री अचानक एक भारतीय सैन्याने अतिशय आक्रमक कारवाई केली आणि त्याच्या पँगँग लेकच्या दक्षिणेला असलेले जेवढ्या मोठे पर्वत होते त्याच्यावर अचानक भारतीय सैन्याने चढाई केली आणि तिथे जाऊन आपल्याला तैनात केलं. पहिले त्याच्या आधी चीननी प्रयत्न केला होता भारतीय सीमेच्या आत घुसण्याचा. ते पुष्कळ गाड्या घेऊन आले होते. त्यांना वाटलं भारतीय सैन्य त्यांना आत येऊ देईल, त्यांना आत येऊ देण्यात आलं नाही. त्यांना थांबवलं आणि उलटं आपण त्यांच्या काही सैनिकांना पकडलं. आणि एवढंच नव्हे तर आपण जवळजवळ 30 ते 40 किलोमीटरचा जो एरिया आहे, जी डोंगर रांग आहे की जी पँगँग लेकच्या साऊथ म्हणजे दक्षिण किनाऱ्यापासून सुरू होते आणि ती संगूर लेक आहे की जे जवळजवळ 30-40 किलोमीटर दूर आहे, तिथपर्यंत पोचते. आणि त्याच्या मागे आपलं एक महत्त्वाची जागा आहे ज्याला चुशूल म्हणतात. तर या ठिकाणचे जे पर्वत होते त्याच्यावरती आता भारतीय सैन्याने जी आपली तैनाती आहे ती सगळी केलेली आहे. तर याच्यामुळे अर्थातच काय होणार, तर आता या भागामध्ये चीनला पुढे येणं हे जवळजवळ आता इम्पॉसिबल झालेलं आहे. म्हणजे LACवरती पहिले तैनाती नव्हती, परंतु आता भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करून आपण सगळे डोंगर आता पकडलेले आहेत. चीन या सगळ्या भागामध्ये खालच्या बाजूला आहे, तर त्यामुळे त्यांना या भागामध्ये काही करायचं असेल तर पुष्कळच नुकसान हे सहन करावं लागेल. आपण जर 5 मेपासून जेव्हापासून चीननी आक्रमक सैनिकी कारवाई जी सुरू केली त्याचं जर विश्लेषण केलं तर आपल्याला काय दिसतं, चीननी काय करायचा प्रयत्न केला. चीननी आपलं पुष्कळ सैन्य तिथे एकत्रित आणलं आणि तिथे रणगाडे आणले, तिथे APC म्हणजे चिलखती गाड्या आणल्या, तोफा आणल्या वगैरे वगैरे. परंतु ते अतिशय उघडपणे आणलं. म्हणजे जनरली लढाईमध्ये कुठलीही गोष्ट केली जाते ती रात्रीच्या वेळेला आणि चुपचापपणे केली जाते, कारण शत्रूंनी आपल्याला बघू नये हा त्याच्या मागचा आपला मुख्य उद्देश असतो. परंतु आता जे चीननी केलेलं आहे ते नेमकं असं की त्यांनी सगळं उघडपणे केलं. म्हणजे ते आपल्या विरुद्ध एक मानसिक युद्ध लढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्यामध्ये ते आपल्याला त्यांची असलेली सगळी आधुनिक शस्त्र ही दाखवून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांची इच्छा अशी की त्यांची शस्त्र बघून आपण घाबरून जावं, गुडघे टेकावे आणि चीनला म्हणावं की आम्ही वाटाघाटी करायला तयार आहोत. परंतु तसं झालेलं नाही. आपण त्यांच्या प्रत्येक पावलाला आता प्रत्युत्तर देतो आहे. आणि 14-15 जूनला जे झालं, पहिल्या वेळा चीनी सैनिकांचं रक्त हे गलवानमध्ये सांडलं आणि त्याच्यानंतर आता 29-30ला जे झालं
पुन्हा तिथे काही चीनी सैनिक मारले गेले असावेत आणि तिथे आपण आपल्या SFF म्हणजे स्पेशल फ्रंटियर फोर्स नावाच्या कमांडो फोर्सचा वापर केला आणि जनरली SFFचे जे तरुण आहेत, जे सैनिक आहेत, हे सगळे तिबेटचे नागरिक आहेत की जे भारतामध्ये पळून आले होते. त्यांना तिबेटन रिफ्युजी असं म्हटलं जातं. परंतु त्यांचे जे ऑफिसर्स आहेत म्हणजे त्यांचे जे अधिकारी आहेत हे सगळे भारतीय सैन्याचे आहेत आणि यांची स्थापना 1962 युद्ध ज्यावेळेला आपलं राजकीय नेतृत्व हरलं त्यावेळेला करण्यात आली होती आणि त्यांचं मुख्य काम होतं की चीनच्या विरुद्ध काही कोव्हर्ट ॲक्शन्स म्हणजे काही गुप्त कारवाया करायच्या, म्हणजे चीनच्या आत जायचं आणि त्यांच्या विरुद्ध काही कारवाया करायच्या. परंतु नंतर आपण इतका घाबरटपणा दाखवत होतो की यांचं चीनच्या विरोधात काही फारसं काम केलं गेलं नाही. परंतु नंतरच्या काळात 1971 साली त्यांचा चांगला वापर करण्यात आला. चितगावच्या लढाईमध्ये तिथे त्यांनी चांगलं काम केलं. मग ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे त्यावेळेला भारतीय सैन्य गेलं गोल्डन टेम्पलमध्ये दहशतवाद्यांना बाहेर काढण्याकरता. तिथे अकाल तख्तला तिथून दहशतवाद्यांना काढण्याकरता त्यांचा वापर करण्यात आला. त्यात त्यांनी चांगलं काम केलं होतं. याच्याशिवाय काश्मीरमध्ये काही वेळा दहशतवादी विरोधी अभियानामध्ये त्यांचं काम त्यांना वापरण्यात आलं होतं आणि इतर काही ठिकाणी. तर आत्ता पहिल्या वेळा आपण अतिशय आक्रमकपणे या तिबेटन कमांडोचा वापर हा चीनच्या विरोधात केलेला आहे. पहिले हे सगळं लपवलं जायचं कारण आपल्याला काय वाटायचं की चीनला जर राग आला तर काय होईल. आता आपण चीनच्या रागाची पर्वा करत नाही आहे आणि त्याच्यामधला एक अतिशय शूर सेनानी ज्याचा मृत्यू झाला त्याचं नाव आहे नीमा तेनझिंग. नीमा तेनझिंग हा एका माईन ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा जे लास्ट राईट झाले म्हणजे त्याचे जे अंतिम संस्कार झाले हे आपण उघडपणे केले आणि तिथे आपले राजकीय नेते जे BJPचे जे आहेत जनरल सेक्रेटरी राम माधव हे स्वतः त्या अंत्यसंस्काराला होते आणि भारतीय सैन्याने त्यांना मानवंदना दिली कारण ते भारतीय सैन्याकरताच काम हे करत होते. तर यामुळे चीनला पुन्हा राग आलेला आहे आणि ग्लोबल टाइम्सनी सांगितलं म्हणजे जो चीनचं वर्तमानपत्र आहे की तुम्ही तिबेटन्सचा गैरवापर करता आहात, त्यांचा तुम्ही वापर फॉर्डर म्हणून करता आहात, अशा प्रकारचा वापर तुम्ही करू नका, त्यांना त्रास होईल वगैरे. कारण त्यांना आता भीती वाटते आहे की या SSFचा वापर जो तिबेट चीनचा भाग बनलेला आहे ज्यामध्ये 50 लाख तिबेटियन राहतात त्यांना उठाव करण्याकरता हा केला जाऊ शकतो. ही भीती आता चीनच्या मनामध्ये आहे. आपल्याकडे काही शंकासूर आहेत, आपल्याकडे काही उंटावरून शेळ्या हाकणारे काही विद्वान आहेत. ते म्हणतात की नको नको तुम्ही आता SSFचं नाव पुढे काढू नका कारण चीननी जर आपल्या माओवाद्यांना मदत केली तर कसं होईल. कारण भारताच्या मध्य भारतामध्ये माओवाद किंवा नक्षलवाद सुरू आहे आणि आपण आजच्याच पेपरमध्ये बातमी ऐकली असेल तर प्रत्येक आठवड्याला 3-4 माओवादी मरतात. आपले 2-3 पोलीस कर्मचारी किंवा अर्धसैनिक दलं म्हणजे ज्याला म्हणायचं CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा CISF यांचे जवान हे मारले जातात. तर म्हणजे माओवादी हे आपलं मध्य भारतामध्ये प्रचंड नुकसान करतं आहे. तर जर ते आपलं नुकसान करत असतील तर आपण या तिबेटन स्वातंत्र्य लढ्याला का हो म्हणू शकत नाही. तर आपण एवढं त्याला घाबरण्याची गरज नाही. आणि इतकंच नव्हे तर काहींना वाटतं की ईशान्य भारतामध्ये जी बंडखोरी होती खास तर नागा बंडखोरी त्याला पुन्हा एकदा चीन पुनर्जीवित करेल. ते काम ते पहिलेच करतायत. म्हणजे काय ते आपण त्याची काही वाट पाहण्याची गरज नाही. त्यांनी NSCNचा जो एक गट आहे ज्यांना भारताशी वाटाघाटी करायच्या नाही आहे त्यांना ते चिथवण्याचा प्रयत्न करतायत. आणि आपल्याला कल्पना आहे की म्यानमारमध्ये एक अराकन आर्मी नावाचा जो गट आहे त्यांचा वापर ते भारत तिथे जो एक रस्ता बांधतो आहे त्या रस्त्यावरती हल्ला करण्याकरता करतायत. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांची एवढी भीती नको. आपण सुद्धा त्यांच्या विरुद्ध आक्रमक कारवाई करायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर एक मनामध्ये अशी कल्पना आता यायला लागलेली आहे की आज चीनमधले जे अल्पसंख्याक आहेत बहुतेकांना चीनपासून वेगळं व्हायचं आहे. म्हणजे तिबेटला चीनपासून वेगळं व्हायचं आहे. मग त्यांच्या वेस्टला एक भाग आहे ज्याला शिनजियांग म्हटलं जातं.
तिथे 2 कोटी उयगर मुस्लिम्स राहतात, त्यांना पण वेगळं व्हायचं आहे. मग इनर मंगोलियाचा भाग जो चीनमध्ये आहे त्यांना वेगळं व्हायचं आहे. याच्याशिवाय हाँगकाँग, ज्याला आता चीन कंपल्सरीली चीनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, त्यांना तिथे थांबायचं नाही आहे. आणि याच्याशिवाय इवन तैवान, त्याच्यावरती चीन काहीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यांना तिथे राहायचं नाही आहे. तर चीनच्या विरोधात आपण मल्टी फ्रंट लढाई ही सुरू करायलाच पाहिजे. आता आपण पुन्हा एकदा लडाखच्या लढाईकडे येऊ. आता पुढच्या 2 महिन्यामध्ये काय होईल? आता 2 महिने आहेत, बर्फ पडेल आणि या भागामध्ये जे आपलं सैन्य आहे त्यांना तिथे ठेवण्याकरता प्रचंड मेहनत ही करावी लागते. कारण लेहमध्ये येण्याकरता 2 बाजूनी रस्ते आहेत. एक रस्ता जम्मूमधून श्रीनगरमध्ये येतो, श्रीनगरपासून तो मग झोजिला खिंडीमधून द्रासमध्ये येतो, द्रासमधून कारगिल आणि कारगिलमधून तो लेहमध्ये पोचतो. हा रस्ता फक्त 6 महिने उघडा असतो. 6 महिने हा बर्फामुळे बंद असतो. आणि या रस्त्यावरती जर सामान आणायचं म्हटलं तर याला प्रचंड मेहनत करावी लागते. एक ट्रक जो जम्मूवरनं सैन्याचं सामान घेऊन निघतो, म्हणजे राशन आहे, केरोसिन आहे, कोळसा आहे, ॲम्युनिशन आहे, वगैरे वगैरे, तर त्याला परत यायला 1 महिना लागतो. आणि याची किंमत 1 टन सामान जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याला 1 लाख रुपये एवढी किंमत लागते. तर म्हणजे या भागात ट्रकची जी मुवमेंट होते ही अतिशय महागडी होते, कारण उंची खूपच जास्त आहे. आणि हे सुद्धा आपल्याला फक्त 6 महिन्यातच करावं लागतं. त्याच्यानंतर हे आपल्याला अवेलेबलच नसतो. आपल्याकडे आता आपण काय करतो आहे, तर आपण आता याच भागामध्ये झोजिला खिंडीच्या खालती एक बोगदा बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तो बोगदा, म्हणजे त्याला टनेल म्हणायचं, तर जर टनेल झालं तर हा रस्ता जवळजवळ 12 महिने उघडा राहील, ज्यामुळे आपली लढण्याची क्षमता वाढेल. कारण लडाखमध्ये आज 3 लाख सिव्हिलियन्स राहतात आणि भारताचं सुद्धा 50-60 हजार सैन्य तिथे आहे. तर यांच्या मेंटेनन्स करता आपल्याला एक मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये झोजिलाची जी खिंड आहे तो रस्ता जो आहे तो उघडा होईल. दुसरा रस्ता जो या भागामध्ये आहे त्याला म्हटलं जातं, तो हिमाचल प्रदेशच्या खरदुंगला भागातून येतो. आणि हा रस्ता सुद्धा 6 महिनेच उघडा असतो आणि बाकीच्या वेळेला बर्फामुळे तो बंद पडतो. आता 3 ठिकाणी आपण आता तिथे बोगदे तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामधला एका ठिकाणी बोगदा हा तयार झालेला आहे, त्याला अटल बोगदा, म्हणजे अटल बिहारी वाजपेयीच्या नावाखालती अटल टनेल असं म्हटलेलं आहे. तो झाल्यामुळे आता हा रस्ता जास्त वेळ उघडा राहील, ज्यामुळे भारताची लढण्याची क्षमता ही वाढेल. अशा प्रकारचे हे 2 मोठे रस्ते जर आपल्याला अजून 2-3 ठिकाणी जर बोगदे बनवता आले तर फार चांगलं होईल. कारण जर विमानाने या भागात जायचं म्हटलं, आपल्याकडे हर्क्युलिस नावाची मोठी विमानं आहे, तर विमानांनी सामान आणणं हे अतिशय खर्चिक असतं. म्हणून आपल्याला हे रस्ते बनवणं हे अतिशय गरजेचं आहे. तर हा एक भाग आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आता येणाऱ्या विंटर्समध्ये आपल्याला अशा लोकांवर, आपल्या सैन्याला तिथे ठेवण्यावरती पुष्कळ प्रचंड पैसा खर्च करावा लागणार आहे. टेम्परेचर -30, -40 इतकं होणार आहे. आणि त्या भागामध्ये एका रात्रीमध्ये 15, 20, 25 फूट बर्फ पडतो, ज्यामुळे तिथे कोणी राहू पण शकत नाही. तर आता विंटर स्टॉकिंग सध्या ईस्ट लडाखमध्ये अतिशय वेगाने सुरू आहे. आत्मनिर्भर भारत अभियानमध्ये 2-3 चांगल्या गोष्टी घडल्या. आत्ताच 2 दिवसापूर्वी आपण एक हायपरसॉनिक मिसाईल हे टेस्ट फायर केलं आणि ती जी टेस्ट होती ती यशस्वी झाली. हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे काय असतं? पहिले तर हे अत्याधुनिक मिसाईल आहे जे आपले जे ॲटमॉस्फिअर असतं त्याच्या बाहेर जातं आणि मग पुन्हा एकदा प्रवेश करतं. तर त्याच्यामुळे हायपरसॉनिक मिसाईलचा वापर आपण जर एखादं क्षेपणास्त्र फायर करण्याकरता केला तर शत्रूची रडार त्याला बघू शकत नाहीत. कारण आपली जी बाकीची मिसाईल आहे, म्हणजे पृथ्वी आहे, अग्नी आहे, आपलं आकाश आहे, अग्नी 1, 2, 3, 4 आहे, ही सगळी ॲटमॉस्फिअरच्या आत, म्हणजे आपलं जे अंतराळ आहे त्याच्या आतच ती प्रवास करतात, त्यामुळे त्यांना शोधता येतं. परंतु जे अंतराळाच्या बाहेर जातं, स्पेसमध्ये जातं, तर त्यांना शोधणं हे सोपं नसतं. ही टेस्ट आपली यशस्वी झालेली आहे. त्यामुळे हायपरसॉनिक जे मिसाईल्स आहेत
ती पुढच्या 2-3 वर्षामध्ये तयार होण्याची शक्यता आहे. याच्याशिवाय सध्या अजून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे की ज्याला म्हणतं की चीन सध्या एक इन्फ्लुएन्स ऑपरेशन नावाचा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे. इन्फ्लुएन्स ऑपरेशनचा अर्थ काय होतो की सायकॉलॉजिकल वॉरफेअर म्हणजे मानसिक युद्धाचा हा एक वेगळा प्रकार आहे. आणि यामध्ये नेमकं काय होतं तर यामध्ये चीन वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून, पैशाचा वापर करून आपल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटकांना त्यांच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे ते चीनचे हस्तक बनतात. यामध्ये काही राजकीय पक्षांचे नेते सामील आहेत, यामध्ये काही संस्था म्हणजे NGO सामील आहेत, यामध्ये काही पत्रकार सामील आहेत, यामध्ये काही रिटायर्ड फौजीसुद्धा सामील आहेत, ज्यांना अक्षरशः विकत घेतलं जातं. आणि याच्याविषयी मी जास्त बोलायच्या आधी मी आपल्याला हे सांगू इच्छितो की परवाच नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर अमेरिकेचे म्हणजे अमेरिकेचे सिक्युरिटीचे सर्वात मोठे जे आहे जनरल, त्यांनी विधान केलं की अमेरिकेमध्ये आता प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स होत आहेत की जे ऑक्टोबरच्या महिन्यात होणार आहेत आणि त्यामध्ये चीन प्रचंड ढवळाढवळ ही करतो आहे. म्हणजे आणि एवढंच नव्हे तर त्यांनी असं पण म्हटलं आहे की त्यांची जी वर्तमानपत्रं आहेत, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, यांनासुद्धा चीननी विकत घेतलेलं आहे. आणि ही वर्तमानपत्रं आता चीनच्या विरुद्ध काहीही लिहायला किंवा काहीही बोलायला तयार नाही. अशाच प्रकारचे आरोप ऑस्ट्रेलियाने पण केलेले आहेत, अशाच प्रकारचे आरोप युरोपमधूनसुद्धा झालेले आहेत. तर त्याच्यामुळे हे खरोखरच घडतं आहे, त्याच्याविषयी कोणाला काही शंका नको. चीन नेमकं काय करत आहे? चीन पैशाचा वापर करतं, मीडियातल्या काही लोकांना विकत घेतं, काही लोकांना कर्ज देतं, काही लोकांना त्यांना तिथे ॲडव्हर्टिजमेंट देतात आणि आपल्याला कल्पना आहे की आपली मोठी मोठी इंग्लिश वर्तमानपत्रं त्यांनी गेल्या 3-4 महिन्यामध्ये चीनच्या राजदूतांना भारताच्या विरुद्ध काही बोलण्याची संधी आपल्या वर्तमानपत्रामध्ये दिली. म्हणजे त्यांच्या राजदूतांनी म्हटलं की हो, थोडंफार नुकसान सीमेवरती होऊ शकतं, परंतु व्यापार हा थांबायला नको. आपले राजदूत अशा प्रकारचा लेख चीनच्या वर्तमानपत्रात लिहू शकतात का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. परंतु आपली काही वर्तमानपत्रं पैशाकरता वाटेल ते करू शकतात, हे आपलं दुर्दैव आहे. आणि असे अनेक लेख जे भारताच्या विरुद्ध आहेत ते प्रकाशित झाले आहेत. आणि काही अशी मासिकं, काही असे वर्तमानपत्र आता पुनर्जीवित करण्यात आलेलं आहे की ज्यांचं जे म्हणजे विचार आहे तो लेफ्टिस्ट आहे आणि ते चीनच्या बाजूने आहेत. मी त्यांची नावं उघडपणे घेत नाही, परंतु आपल्याला यांची नावंही नक्कीच माहिती असतील. तर अशा लोकांवरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांना कायद्याच्या खाली पकडायला पाहिजे. अनेक आपले NGOज आहेत म्हणजे संस्था आहेत, त्यांनासुद्धा चीन विकत घ्यायचा प्रयत्न करते आहे, ज्याला फ्रंट ऑर्गनायझेशन म्हटलं जातं वगैरे वगैरे. आपण आजच जर टी व्हीवरती बघितलं असेल तर 1-2 जण जे टी व्हीवरती बोलत होते आपल्या टी व्हीवरती, त्यांची भाषा ही चीनी होती. म्हणजे चीननी जे म्हणायला पाहिजे ती ही माणसं म्हणत होती. ही माणसं भारतीय होती, ही माणसं भारतीय टी व्हीवरती बोलत होती. पण ही का बोलत होती? तर अर्थातच त्यांना जे आहेत ते पैसे दिले जातात म्हणून ती बोलत होती. तर अशा प्रकारे ते मीडियात काही लोकांना विकत घेत आहेत, काही संस्थांना विकत घेत आहेत, काही ते आपल्या उद्योजकांना विकत घेत आहेत. आणि मग आपले उद्योजक म्हणतात की आम्ही चीनशिवाय जिवंत राहू शकत नाही. आणि मग ते लबाडी करून आपल्या उद्योजकांच्या बरोबर काही इल्लिगल व्यापार हा भारतामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ एक तुम्हाला मी उदाहरण देतो, वेळेच्या अभावी मी थोडं ते शॉर्ट बोलणं जास्त ठीक राहील. की एखादा व्यापारी चीनमधून काही सामान आणतो आहे, समजा त्याची किंमत 10 कोटी असेल तर त्याला अंडर इन्व्हॉइसिंग केलं जातं. किंमत 1 कोटी सांगितली जाते, 1 कोटीवरती फक्त कर भरला जातो आणि 9 कोटीचं सामान हे बिना टॅक्स दिल्याशिवाय भारतामध्ये येतं, ज्यामुळे ते अतिशय कमी किमतीला विकलं जाऊ शकतं. आता हे आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये चीन इन्व्हॉल्ड आहे आणि एका चीनच्या नागरिकाला आपण पकडलेलं आहे की जो नेपाळच्या बाजूने भारतामध्ये आला, भारतात तो स्थायिक झाला, त्याने एका भारतीय मुलीशी लग्न केलं, सगळी डॉक्युमेंट त्यांनी तयार केली आणि तो हे सगळं अशा प्रकारचं त्याला हवाला वगैरे म्हणायचं, अशा प्रकारची ती कारवाई तो करत होता. नशिबाने आपण त्याला पकडलेलं आहे आणि हे पहिल्या वेळा झालेलं आहे आणि आता आपण त्याच्या विरुद्ध कारवाई करतो आहे.
तर हे चीनचं हे जे आर्थिक जे अशा प्रकारचं जे इन्फ्लुएन्स ऑपरेशन आहे, म्हणजे मतपरिवर्तन करण्याचा जो त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आता पुढच्या 1.5 महिन्यामध्ये काय होईल, आपण लक्षात असं असावं की चीनला वाटलं की केवळ मानसिक युद्धाचा वापर करून तो आपल्याला हरवू शकतील, परंतु तसं झालेलं नाही आहे. आता आपण सगळीकडे जाऊन आपल्या सैन्याची तैनाती केलेली आहे. त्यामुळे जर चीनला आता पुढे यायचं असेल तर त्यांना भारतीय सैन्यावरती अक्षरशः हल्ला करावा लागेल. आणि एक बातमी येते आहे की ग्लोबल टाइम्स जरी दादागिरी करणारे अग्रलेख आपल्या पेपरमध्ये लिहित असतील आणि चीनचे इतर तज्ज्ञ जरी मोठी मोठी भाषणं करत असतील भारताच्या विरुद्ध, परंतु जे चीनचे सैनिक आहेत त्यांना ज्या वेळेला सांगितलं की तुम्ही भारतीय सैनिक जे आलेले आहेत फिंगर 4च्या वरती त्यांच्यावरती हल्ला करा आणि त्यांना तिथून काढा, तर चीनी सैनिकांनी साफ त्यांच्यावरती हल्ला करण्याकरता नकार दिला. म्हणजे चीनी सैनिकांना भारतीय सैनिकांवरती हल्ला करायचा नव्हता, कारण हे जे सैनिक आहेत हे अतिशय सॉफ्ट आहेत आणि त्यांना लढण्याची इच्छा नाही. या सैनिकांविषयी मी फक्त 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करीन आणि पुढच्या 2 मिनिटांनंतर मी थांबीन आणि मग याच्या पुढचं जे आहे आपण ज्यावेळेला रविवारी भेटू त्यावेळेला आपण बोलू. चीनी सैनिक हे वन चाइल्ड पॉलिसीमुळे त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त एकच मुलाचा जन्म होतो आणि त्यामुळे त्यांचं अतिशय घरामध्ये कौतुक व्हायचं. आणि वन चाइल्ड पॉलिसीमध्ये जेव्हा एकच मुलगा होतो तर त्याला एका युवराजासारखं वागवलं जातं आणि त्यामुळे ते अतिशय सॉफ्ट बनलेले असतात. त्यांना फक्त कम्प्युटर गेम खेळायला आवडतात, त्यांना फिजिकल कामं कुठलीही आवडत नाहीत, त्यांना अनेक वाईट सवयी आहेत, याच्यामध्ये दारू पिणं म्हणा किंवा ड्रग्स घेणं म्हणा किंवा इतर गोष्टी आहेत. म्हणजे एखादं जर बिघडलेलं जे कुटुंब असतं, बिघडलेल्या कुटुंबामधला एखादा मुलगा असतो जो अतिश्रीमंत असतो आणि त्याला पैसे असतात पण त्या पैशाचा योग्य वापर कसा करायचा ते त्याला माहिती नसतं, तर त्याच्यामध्ये जे दुर्गुण येतात हे सगळे दुर्गुण या चीनी सैनिकांमध्ये आलेले आहेत. आणि दुसरं चीनी सैनिकांचा मुख्य प्रॉब्लेम काय असतो की ते सैन्यामध्ये फक्त 3च वर्ष थांबतात. 1 वर्ष ते ट्रेनिंग करता असतं आणि 2 वर्ष ते सैन्यात काम करतात. त्यामुळे त्यांचं लक्ष हे लढण्यामध्ये कधीही नसतं आणि त्यांना नेहमी आपण बाहेर गेल्यानंतर कशी रोटी कपडा मकानची लढाई जिंकायची याच्यावरती त्यांचं हे लक्ष असतं. तर म्हणून चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावरती हल्ला करण्याची शक्यता ही फारच कमी आहे. तर पुढच्या 2 महिन्यामध्ये काय होईल, पुढच्या 2 महिन्यामध्ये अशा छुटपुट प्रकारच्या कारवाया म्हणजे त्याला मानसिक युद्ध करण्याचा प्रयत्न चीन नक्कीच करत राहील, परंतु हल्ला करून एखादी लढाई सुरू करणं ही क्षमता तरी चीन सैनिकांमध्ये आहे असं काही वाटत नाही. परंतु चीनी सैन्य आपल्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून तोफखान्याचा वापर करू शकतो का, क्षेपणास्त्रांचा वापर करू शकतो का, किंवा हेलिकॉप्टर्सचा वापर करू शकतो का, किंवा एअरफोर्सचा वापर करू शकतो का, तरी शक्यता ही नाकारता येणार नाही. परंतु तसं झालं तर अर्थातच त्याला प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय सैन्य हे नक्कीच तयार आहे. आणि आता जसं म्हटलं की नोव्हेंबरनंतर इथे बर्फ पडेल, हा भाग इथे काहीच करता येणार नाही. तर त्यानंतर चीनी सैनिकांच्या ज्या हरकती आहेत त्या थोड्या सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या बाजूला जातील, कारण अरुणाचल प्रदेशच्या बाजूला उंची कमी आहे आणि तिथे ज्या खिंडी डोंगरामध्ये आहेत, हिमालयामध्ये आहेत, त्या ऑल वेदर पासेस आहेत. म्हणजे बर्फ पडला तरी त्या बंद होत नाही, कारण तिथली उंची 3000 फूट, 4000 फूट, 5000 फूट एवढी आहे. आणि बर्फ खिंडी कुठल्या बंद होतात, तिथे 9000 किंवा 10000 फुटाची उंची असते, तिथे जी खिंडी असतात त्या बंद होतात. तर त्याच्यामुळे असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे समजा ऑक्टोबरच्या नंतर चीनची ज्या गडबडी असतील त्या खालच्या भागामध्ये होतील. म्हणजे चीनची जी भारताविरुद्धची लढाई आहे आत्ता जरी थांबली तरी ती पुढे नक्कीच चालू राहील, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये कुठलीही शंका नको. तर म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आता करायला काय पाहिजे, मी पुढच्या 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे. चीनी गोष्टींवरती बहिष्कार हा आपला चालूच राहायला पाहिजे. चीनच्या प्रोपगंडा वॉरला आपण अजिबात घाबरायला नको. आपले काही नागरिक जर चीनच्या बाजूने बोलत असतील तर त्यांच्यावरती बहिष्कार घालायला पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती ते भारताच्या विरुद्ध काही बोलू शकत नाही. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण देशाकरता काय करू शकतो याचा विचार करून आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याची गरज आहे.
विद्यार्थी असेल तर अभ्यास करा, शिक्षक असेल तर अतिशय चांगलं शिक्षक बना, 2 जास्त वैज्ञानिक असाल तर अतिशय चांगलं संशोधन करा. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या त्या क्षेत्रामध्ये इतकं चांगलं काम करा की ते क्षेत्र हे वर्ल्ड क्लास बनायला पाहिजे. कारण जर चीनशी आपल्याला मुकाबला करायचा असेल तर आपल्याला सगळ्या स्तरांवरती त्यांचा मुकाबला करावा लागेल. आणि आज आपली अर्थव्यवस्था चीनच्या 1/3 आहे, तर ती आपल्याला वेगाने वाढवावी लागेल. तर त्यामुळे त्या सगळ्या वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला लढाई करून चीनचा पराभव करावा लागेल. जोपर्यंत भारतीय सैन्याचा प्रश्न आहे ते लढाई करतीलच, ते चीनला नक्कीच रक्तबंबा करतील, त्याच्याविषयी आपल्याला काळजी नको. परंतु एक देशभक्त नागरिक म्हणून मी काय करू शकतो याच्यावरती विचार करण्याची वेळ आहे. आणि आपण नेमकं काय करू शकता मी आपल्याला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ते करायलाच पाहिजेत आणि आपण सैन्याच्या मागे उभं राहून हे दाखवून द्यायलाच पाहिजे. मी इथे थांबतो आणि काही प्रश्न असतील तर ते घ्यायचा प्रयत्न करतो पुढचे 1-4-5 मिनटं. प्रमोदचा प्रश्न आहे, जय हिंद. सुरेश गावडेजी जय हिंद म्हणतायत, आपल्याला पण जय हिंद. योगेश बुके पाटील वंदे मातरम म्हणतायत. नीता सिंगजी जय हिंद म्हणता आहेत. हे सगळ्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की आपण याची जी लिंक आहे ती जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, या फेसबुकला लाईक करा. आणि याच्याशिवाय जर तुम्ही इतरांकडे याची लिंक पाठवली तर आपण ही चांगली माहिती इतरांकडे पोहोचू शकतो. विनायक सुर्वे म्हणतायत की फार चांगलं हे आहे, थँक्यू विनायकजी. बाबूलाल मिश्रा बोलत आहेत जय श्रीराम. तुम्हाला सुद्धा जय श्रीराम. देशाकरता आपण सगळे मिळून एकत्र येऊया. तर हे म्हणजे प्रश्न काही थोडेफार आले होते की मी घ्यायचा प्रयत्न केला होता. आणि मला वाटतं आता हे थांबण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला अपील की चीन गोष्टीवरती बहिष्कार घाला आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या येत्या रविवारी 11:30 वाजता फेसबुक लाईव्हमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या फेसबुकमध्ये. आणि त्यावेळेला जो आपला विषय आहे तो आपल्याला एक दिवस आधी कळेल. कारण पुढचे काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहे. आणि सध्या भारत चीन सीमेवरती प्रचंड तणाव आहे आणि आपले आणि चीनचे सैनिक एकमेकापासून 200 ते 300 यार्डावरती उभे आहेत. तर त्यामुळे कुठल्याही क्षणी काहीही आक्रमक होऊ शकतं. तर म्हणून आपण जर काही युद्धजन्य परिस्थिती आली तर त्याकरता सुद्धा तयार राहण्याची गरज आहे. मी इथेच थांबतो. जय हिंद.